परळी समाधान मुंडे मारहाण प्रकरणामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल। समाधान मुंडेंच्या आईच्या तक्रारीवरून भागवत साबळे, सुरेश साबळेसह 8 जणांवर गुन्हा। राज्य परिवहन महामंडळाच्या पतसंस्थेची निवडणूक सुरू। मराठवाड्यातलं 17 संचालक निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। दरम्यान पुनरत्न सदावर्ते, गोपीचंद पडळकर यासह भाऊ फाटक यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत असल्याची माहिती। भाजपचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगेंकडून कळमनुरीमध्ये पक्ष बांधणीला सुरुवात। कळमनुरी विधानसभेमध्ये जागोजागी गजानन घुगेंचा सत्कार। राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पिकांना मोठा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी, तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं रहदारीला सुद्धा अडथळा। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान। विविध ठिकाणी 12 विद्युत खांब पडले। परिणामी 20 पेक्षा अधिक गावांचा वीजपुरवठाही खंडित। अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका। अकोले, संगमनेर, राहाता आणि राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झाडांची आणि घरांचीही पडझड। शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर गावामध्ये पूर्वमोसमी पाऊस, तर पावसाच्या हजेरीनं वातावरणात काहीसा गारवा, यासह रस्त्यांनाही तळ्याचं स्वरूप। तळकोकणात गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, त्यामध्ये कणकवली यासह कुडाळ, वैभववाडी या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याची माहिती। रत्नागिरीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। जिल्ह्यात ठिकठिकाणी सकाळपासूनच ढगाळ वातावरण। हिंगोलीमध्ये संत नामदेव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणलेली शेतकऱ्यांची हळद भिजली। बाजार समितीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजली। व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हळद सुरक्षित असल्याची माहिती। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहाता परिसराला पावसाचा फटका। अनेक भागातील वीज पुरवठा खंडित। वादळी वाऱ्यामुळे झाडं पडल्यानं 15 ट्रान्सफॉर्मर्स बंद। शहराच्या पाणी पुरवठ्यावरही याचा परिणाम। पुण्याच्या भोरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस, तर कच्च्या विटा या ठिकाणी भिजून विटांचा अक्षरशः चिखल झालाय। वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत। जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ, तर रुग्णांची संख्या सरासरीपेक्षा 10% वाढली। नागरिकांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 23 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, तर फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। साताऱ्याच्या दौलतनगरमध्ये वत्सलादेवी देसाई यांचा 66वा पुण्यतिथी सोहळा संपन्न। पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी वाहिली आदरांजली। पुण्याच्या भोर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली। हजारो लिटर पाणी वाया, तर शहर भागातील पाणी पुरवठाही यामुळे विस्कळीत। यवतमाळच्या हिवरा गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित। अघोषित भारनियमामुळे आता त्रस्त गावकऱ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना 2 तास ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार। अहिल्यानगरच्या राहुरी कृषी विद्यापीठासमोर कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील शासन हिस्सा देण्याची मागणी। परभणीच्या पाथरीमध्ये पीक विम्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन। कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन। कोल्हापूरच्या महात्मा गांधी मैदानात ठाकरे गटाचं पैसे उधळून आंदोलन। महात्मा गांधी मैदानासाठी 5 कोटी खर्च करून सुद्धा 2 दिवसातच मैदानाचं तळ्यात स्वरूप। तुळजाभवानी मंदिरामध्ये 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी, तर आता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना निवेदन देत केली मागणी। अहिल्यानगरच्या श्रीरामपुरात भव्य तिरंगा रॅली, तर माजी सैनिक आणि महिलांसह सर्व धर्मीयांचा या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग। जालन्याच्या परतूर शहरामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती। रॅलीनंतर माजी सैनिकांचा सन्मान। पुण्यातील जुन्नर बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारामध्ये कांद्यांची 10,054 गोण्यांची आवक। 1 नंबर गोळा कांद्याला प्रति 10 किलो 140 रुपये बाजारभाव मिळत असल्याची माहिती। छत्तीसगड राज्यातील कुरेगट्टा या पहाडीवर नक्षलवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू, तर 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात। जळगावच्या 2 कापूस जिनिंग व्यापाऱ्यांची 1,35,00,000ची फसवणूक। कापसाच्या काठी खरेदी केल्या, मात्र त्या मोबदल्यात रक्कम न देताच आरोपींकडून फसवणूक। अंधेरीच्या 3 जणांविरोधात गुन्हा दाखल।
डोंबिवलीतील दावडी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांच्या वारसांना दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण तर केडीएमसीचा भूमाफियांना दणका, संबंधितांवर गुन्हे दाखल करत इमारतींवर हातोडा. धाराशिवच्या दाळिंब गावातील पोलीस पाटलाच्या मुलाचा खून तर मृतदेह राष्ट्रीय महामार्गावरच्या दस्तापूर गावाजवळ फेकला. मुरुम पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल. नवी मुंबईमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय तर पोलिसांकडून 6 पीडितांची सुटका, 3 जणांना या प्रकरणी अटक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना बेड्या, आतापर्यंत 18 जणांना अटक. ड्रग्ज प्रकरणात मुंबईतील आरोपींसह एकूण 36 आरोपींचा सहभाग, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. बीडच्या केज तालुक्यातल्या राजे गावात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे एफडी केली जाणार तर ज्योती मेटेंकडून लेक लाडकी या उपक्रमाचा धनादेश. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची तातडीनं अंमलबजावणी करावी, वारकऱ्यांची सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. धुळे महापालिकेतील 79 कचरा संकलन वाहनांपैकी 16 वाहनं बंद अवस्थेत तर नागरिकांकडून ही वाहनं दुरुस्त करण्याची मागणी. शनी शिंगणापुरात दिल्लीतील शनी भक्ताकडून सोलार प्रकल्प दान, 80 लाख रुपये किमतीचा हा 250 किलोवॅटच्या या प्रकल्पाचं 90% काम पूर्ण. शनी मंदिराचा वर्षाला 7 ते 8 लाख रुपये खर्च यामुळे वाचणार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागरिकांनी शून्य सावली दिवस अनुभवला तर कुतूहलापोटी नागरिकांनी झिरो शॅडो डे प्रयोगामध्ये घेतला सहभाग. सोनं गिळल्यानं सांगलीत 2 शेळ्यांवर शस्त्रक्रिया, शेळ्यांच्या पोटातनं 40,000 किमतीचे दागिने बाहेर काढण्यात यश, पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची कामगिरी. जळगावातील खंडणी प्रकरण आता पोलीस निरीक्षकांना भोवलं, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली, पोलीस दलात यामुळे खळबळ. आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, 159 मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या. दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती.